नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला आपल्या माइंडच्या रिलेटेड खूप एक्सपिरियन्स येत असतात. म्हणजेच जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला शांत बसायचं आहे, नेमकं त्याच वेळी आपल्या मनात असंख्य विचार येतात. इतके की मग आपण शांत बसायचं आहे हेच विसरून जातो. कधी कधी आपण आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण आपल्याकडून ते रोखले जात नाहीत. याला कारण एकच आहे, ते म्हणजे आपल्या मनावर कंट्रोल नसतो. मनावर कंट्रोल करणे म्हणजे हवेवर कंट्रोल करण्यासारखं आहे. मनावर कंट्रोल करणे थोडंसं अवघड आहे, पण जर आपण पूर्ण फोकस देऊन मनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये येईल. जेव्हा आपण रस्त्यावरून जात असतो आणि त्यावेळी रस्त्यावर बरेच असे खड्डे असतात, ते खड्डे सोडून आपण चांगल्या रस्त्यावरून जात असतो, बरोबर? म्हणजे आपण त्या खड्ड्यांना इग्नोर करत असतो आणि जो चांगला रस्ता आहे ना त्याच्यावरून जात असतो. म्हणजेच त्या खड्ड्यांचा आपल्याला त्रास होत नाही. आपण त्याला आहे तसं स्वीकारतो आणि पुढे जातो. तसंच मनामध्ये जरी आपल्याला आवडत नसलेले असंख्य विचार येत असतील तरी त्यांना ॲक्सेप्ट करा. म्हणजेच मनाला कधीही विरोध करू नका, कारण मनामध्ये खूप प्रचंड ताकद असते आणि तुमच्या मनाशी तुम्ही मैत्री करा. हळूहळू मग तुमच्या मनावर कंट्रोल येईल. जर आपण आपल्या मनाशी फ्रेंडशिप केली तर आपला फ्रेंड जसं आपली काळजी घेतो तसंच आपलं मन देखील आपली काळजी घेत असते. आणि जर आपण आपल्या मनाला विरोध केला तर आपले मन आपले शत्रू देखील होऊ शकते. म्हणून मनावर कंट्रोल करताना मनाला कधीही विरोध करू नका. आहे तसं ॲक्सेप्ट करा. हळूहळू तुमचे माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये येईल. जेव्हा तुम्ही मनामध्ये येणाऱ्या पण आपल्याला नको असलेल्या विचारांना रिस्पॉन्स देता, म्हणजेच एखादा विचार, एखादी व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात नको असते, पण आपण सारखे मला हे विचार नको आहेत, मला ही व्यक्ती माझ्या आयुष्यात नको आहे असा विचार करत असतो, त्यावेळी मग आपल्याला पुन्हा पुन्हा तेच विचार आपल्या मनामध्ये येतात. म्हणून आपल्या मनामध्ये येणारे पण आपल्याला नको असणारे जे विचार आहेत त्यांना तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका. ज्यावेळी तुम्ही रिस्पॉन्स देणार नाही त्यावेळी मनातील विचार आपोआप थांबतील. जसं की एखादे लहान मूल रडत असतं, त्यावेळी आपण जर त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं तर ते जास्त रडू लागते, पण ज्यावेळी आपण त्याला इग्नोर करतो त्यावेळी थोड्या वेळाने ते शांत होते. तसंच मनाचं देखील आहे. म्हणून मनामध्ये येणाऱ्या विचारांना तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका, म्हणजे थोड्या वेळाने ते शांत होतील. मनावर कंट्रोल करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे मेडिटेशनची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, कारण मेडिटेशनची देखील प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजेच ते आपल्याला व्यवस्थित जमू लागते. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा एक्सपिरियन्स आलेला असेल की ज्यावेळी आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो त्याचवेळी आपल्याला असंख्य विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि आपले मन अशांत व्हायला चालू होते. असे जरी होत असले तरी त्यावेळी तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. काही गोष्टी या प्रॅक्टिसनेच परफेक्ट होत असतात. म्हणून मेडिटेशनची प्रॅक्टिस करा. मेडिटेशन करताना तुमच्या श्वासावर पूर्ण फोकस करा. दीर्घ श्वास घ्या आणि तो हळूहळू सोडा. ज्यावेळी तुम्ही कमीत कमी 30 मिनिटे मेडिटेशन कराल ना त्यावेळी तुम्हाला मेडिटेशनची प्रॅक्टिस होऊन जाईल. मेडिटेशनमध्ये आपण दीर्घ श्वास घेऊन तो हळूहळू सोडतो, त्यावेळी आपल्या ब्रेनमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते आणि त्यामुळे आपले माइंड कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपल्याला मदत होते. काही लोकांना एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय असते, म्हणजेच ते मल्टीटास्किंग करत असतात आणि त्यांना स्वतःबद्दल खूप गर्व असतो. ते इतरांना सांगत असतात की माझ्यामध्ये एकाच वेळी अनेक कामे करण्याची कपॅसिटी आहे. पण ज्यावेळी असे लोक एकाच वेळी अनेक कामे करत असतात
त्यावेळी त्यांचे माइंड कंट्रोलमध्ये राहत नाही, कारण ते कोणत्याही कामावर पूर्णपणे फोकस करत नसतात आणि त्यांच्या कामामध्ये क्वालिटी येत नाही. म्हणून एकाच वेळी एकच काम करा. एका वेळी एकच काम केल्यामुळे आपण पूर्ण मनाने फोकस देऊन ते काम करत असतो. मग आपल्या मनालाही हळूहळू फोकस्ड राहण्याची सवय लागते आणि आपले माइंड हळूहळू कंट्रोलमध्ये यायला चालू होते आणि मग आपल्या कामांमध्ये क्वालिटी मेंटेन होते. जसं की काही लोकांना जेवताना टीव्ही बघण्याची सवय असते, पुस्तके वाचताना काहीतरी खाण्याची सवय असते. पण जर का तुम्हाला तुमच्या माइंडवर कंट्रोल मिळवायचा असेल ना, तर जेवताना पूर्ण मन लावून फक्त जेवण्याचे काम करा. म्हणजेच तुमच्या अन्नपदार्थांचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. तसंच ज्यावेळी तुम्ही पुस्तके वाचत असता त्यावेळी पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ते पुस्तक वाचता. जेव्हा तुम्ही काहीतरी खात पुस्तक वाचत असताना त्यावेळी तुम्ही जो पॉइंट वाचत आहात ना, त्याच्यावर तुमचा पूर्ण फोकस राहत नाही. म्हणून पुस्तक वाचताना फक्त पुस्तकच वाचा. म्हणजेच तुमच्या माइंडचा पूर्ण फोकस पुस्तक वाचण्यासाठीच असेल. कधी कधी असं होतं की काही गोष्टी चुकीच्या आहेत हे आपल्याला माहीत असतं, पण त्या तात्पुरत्या आनंद देतात म्हणून आपण करत असतो. जसं की एखाद्या लेडीला तिचं वेट वाढलेलं आहे हे माहीत असतं, त्यावेळी ती डाएटचा प्लॅन करते. पण ज्यावेळी तिचे आवडते चिप्स तिच्या समोर येतात त्यावेळी तिच्या मनाचा कंट्रोल सुटतो आणि भूक लागल्यावर ती चिप्स खाते आणि ती वेट लॉस करायचं आहे हेच विसरते. हे केवळ तिच्या मनावर कंट्रोल नसल्यामुळे होत असते, कारण चिप्स खाणे हे तिला तात्पुरते आनंद देत असते आणि या तात्पुरत्या आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आपण आपल्या माइंडला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. म्हणून तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टींच्या मागे न लागता तुम्ही तुमच्यासाठी खरंच चांगलं काय आहे ते शोधा आणि त्याच्यावर पूर्ण मनाने फोकस करा. बघा, तुमचे मन देखील तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी करण्यासाठी साथ देईल. आपल्या लाईफमध्ये आपल्याला बरेच असे एक्सपिरियन्स येत असतात. त्यापैकी एक म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या पर्सनसोबत रिलेशनशिपमध्ये असतो त्यावेळी आपण खूप मनाने तिची काळजी घेत असतो. ती पर्सन जेवली का नाही याची विचारपूस देखील आपण करत असतो. पण एकदा का आपण त्या व्यक्तीला स्वीकारले, म्हणजेच आपले मॅरेज झाले, की मग हळूहळू आपण त्या व्यक्तीची काळजी घेण्यास विसरतो. म्हणजेच ज्यावेळी आपण त्या पर्सनला ॲक्सेप्ट करतो त्यानंतर त्या पर्सनच्या गोष्टी आपल्याला नॉर्मल वाटू लागतात. तसंच मनाचं देखील आहे. ज्यावेळी आपल्या आयुष्यात आपल्याला एखादी व्यक्ती सोडून जाते त्यावेळी सतत ती व्यक्ती मला का सोडून गेली असा विचार करत बसू नका. मग मनामध्येही रिपीटेडली तेच विचार येतात. याउलट असा विचार करा की जे झालं आहे ते झालं, पण मला माझ्या आयुष्यात मूव्ह ऑन केलं पाहिजे. असा ज्यावेळी तुम्ही विचार करता ना, त्यावेळी तुमच्या या विचारांना तुमचे मन ॲक्सेप्ट करते आणि हळूहळू तुम्ही त्या व्यक्तीला विसरू लागता. म्हणजेच इथे तुमच्या मनावर तुमचा पूर्ण कंट्रोल येऊ लागतो. मग गोष्ट चांगली असू दे किंवा वाईट असू दे, ज्यावेळी तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करता त्यावेळी तुमच्या मनासाठी ती गोष्ट नॉर्मल होऊन जाते आणि परत तेच तेच विचार तुमच्या मनामध्ये येत नाहीत आणि अशा प्रकारे तुमचा मनावर कंट्रोल राहतो. आपल्याला आपल्या आयुष्यात आपले गोल्स अचीव करायचे असतात, आपल्याला आपले रिलेशनशिप मेंटेन ठेवायचे असतात, आपल्याला एखादे काम पूर्ण फोकसने करायचे असते. त्यावेळी जर का आपले मन कंट्रोलमध्ये नसेल तर आपण यातील एकही गोष्ट करू शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांसाठीच मन हे खूप महत्त्वाचे असते. आता मनावर कंट्रोल करणे सोपे आहे का अवघड आहे याचा विचार करा आणि हे आपल्या मनावरच अवलंबून आहे हे तुम्हाला कळालेच असेल. म्हणून जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे गोल्स अचीव करायचे असतील, तुमचे रिलेशनशिप चांगले मेंटेन करायचे असतील, तर तुम्हाला सर्वच गोष्टी फोकसने कराव्या लागतील आणि तरच तुमच्या माइंडवर तुम्ही कंट्रोल करू शकाल. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग व्हिडिओ बनेल. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.